मगरीने एकदा पोटभर जेवण केलं तर ती काही महिने किंवा वर्षभर सुद्धा अन्नाशिवाय राहू शकते. असं म्हणतात की मगर एकदा पाण्यामध्ये गेली तर घंटा 2 घंटे ती पाण्यामध्ये स्वतःचा श्वास थांबवून घेऊ शकते. अजून मगरीचे दात जेव्हा पडतात किंवा घासूघासू खराब होतात तेव्हा तिला नंतर डबल दात येतात. असे दात येऊ येऊ 3,000 दात तिला तिच्या आयुष्यामध्ये येतात. पुन्हा मगर हा एक असा प्राणी आहे जो 24 कोटी वर्षापासून आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात आहे. म्हणजेच डायनासोरच्या काळापासून मगर हा प्राणी आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात आहे. आपण एखाद्याला म्हणतो की काय मगरीचे अश्रू काढायलास, म्हणजे मगरीचे अश्रू काढून रडायलास. मग अशी एक म्हण आहे. तर आता ही म्हण का म्हणतात? कारण मगर खरंच जेवताना रडते. का रडते? कारण ती जेव्हा शिकार मधात पोटामध्ये घालते तेव्हा पोटातली हवा बाहेर येते. त्यावेळेस ती हवा त्या मगरीचे अश्रू पण बाहेर घेऊन येते. असं पण म्हणतात की मगरी त्यांच्या पोटामध्ये दगडं ठेवतात आणि ते दगडं कायम ठेवतात. आता त्या दगडांचे 2 फायदे आहेत. फायदा नंबर 1 म्हणजे त्यांना मगरींना अन्न पचवायला मदत होते त्या दगडामुळं. आणि फायदा नंबर 2 म्हणजे मगरींना पाण्यामध्ये खाली जायला मदत होते त्या दगडाच्या वजनामुळं. मगर झोपताना एक डोळा चालू ठेवते आणि एक डोळा बंद ठेवते. आता असं का करते ते काही माहित नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगर तिची जीभ बाहेर काढू शकत नाही. म्हणजे पाल कशी जीभ बाहेर काढते आणि किडा पटकन तोंडामध्ये घेते, तसं मगर करू शकत नाही. तर मंडळी, माहिती आवडली असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा बरं.